नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण आर्णी गावामध्ये आलेलो आहोत। या गावामध्ये जी परिस्थिती आहे शाळेची ती आपण दाखवणार आहोत। आर्णी गाव हे धाराशिव तालुक्यापासून 27 किलोमीटर अंतरावर आहे। हे आर्णी गाव धाराशिव तालुक्यातलं आहे। गैरसमज होऊ नये, कानेगावकडे एक आर्णी लोहाऱ्यामध्ये आहे, त्या गावचे नसून आम्ही धाराशिव तालुक्यातल्या आर्णी गावामध्ये आलेलो आहोत। या गावात एक शाळा आहे। या शाळेची पडझड झालेली आहे आणि पडझड झालेल्या शाळेमध्ये आता विद्यार्थी घालण्यासाठी पालक तयार नाहीत। त्याचं कारण असं आहे की पालकाला वाटते जर शाळेत विद्यार्थी घालावे आणि ही शाळा जी बांधलेली आहे स्लॅबची, त्या स्लॅबमधल्या तारा कुजलेल्या आहेत। एखाद्या वेळेस स्लॅब जर ढासळला पडला तर आमचे लेकरं दगावू शकतात, म्हणून शाळेत विद्यार्थी घालायला तयार नाहीत। आणि दुसरी बाजू अशी की शिक्षण अधिकाऱ्याचे लोक म्हणतात की शाळेचा हाजरीपट कमी झाला आहे। हाजरीपट कमी झाला आहे हे त्यांचं म्हणणं आहे, पण शाळाच चांगली नाही तर हाजरीपट कसा वाढेल? पालक म्हणतात आम्ही लेकरं घातले तर आमचं लेकरू दगावलं या स्लॅब नाही एखादं तर जिम्मेदार कोण आहे? असा संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे। आणि म्हणून ही शाळा पाडावी आणि दुसरी शाळा बांधावी असा प्रस्ताव आर्णी गावच्या सरपंचाने शिक्षण विभागाकडे दाखल केलेला आहे। तरीसुद्धा शिक्षण विभाग त्यांना शाळा बांधण्याची परमिशन देत नाही। आणि शाळाच नसेल तर आर्णी गावातला विद्यार्थी कसा घडणार असा प्रश्न आहे। आपल्यासोबत आर्णी गावचे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया नेमकं शाळेची परिस्थिती काय। बाबा तुमचं नाव सांगा। निवर्ती आप्पाराव मेंढेकर। हां, ही शाळा पडाया झाल्यामुळं पारगावला लेकरं लावायला लागला। परगावला ह्या शाळेत कितवीपासून शाळा आहे? ही 4थी पर्यंत आहे। 4थी पर्यंत, पहिली ते 4थी पर्यंत। म्हणजे विद्यार्थी आता शाळेत तुम्ही घालायला तयार नव्हत? पडाया झाल्यामुळं हां, शाळा पडाया झाल्यामुळं त्या बेन पारगावला लावला। काय मत आहे तुमचं? ही पहिली ते 5वी पर्यंत शाळा आहे, पण ह्या काही सगळ्या कुजून गेल्या। त्या कुण्या टायमाला बोकांडी पडत स्लॅब ही सांगता येत नाही। 2-3 वेळा झाला जाळी मारली, ही मारली, पण लेकरं मध्ये जायला तयार नाही ती। आणि आमचं सुद्धा तसंच व्हायला लागलंय। तुमचे पण लेकर आहेत? आमचे पण आहेत। बर बर, मग आता आहेत का शाळेत का बाहेर काढले? नाही, हा, बाहेर आहे ते। बाहेर आहेत। या शाळेत पाठवित नाव का? नाही। होय सर, नेमकं काय तुम्ही शिक्षक आहात? कोणत्या शाळेला आहे तुम्ही? मी जनता विद्यालय येडशीला शिक्षक मग ही आहे। शाळेची परिस्थिती जर अशी ह्या असेल- शाळेत माझ्या वडिलांनी सुद्धा नोकरी केली। नाही, सध्या परिस्थिती पाहिली तर खूप कठीण आहे। मग शिक्षण तुम्ही बघू विभागाने शकता। शिक्षक विभागाने एकही विद्यार्थी अडाणी राहिला नाही पाहिजेत ही शिक्षणाची मोहीम राबवली। पण जर समजा त्या विद्यार्थ्याला सुरक्षित बसण्यासाठी शाळा चांगली नसेल तर विद्यार्थी अडाणी राहणार का शिकणार? अडाणीच राहणार ना, तो येणारच नाही। ज्याची परिस्थिती आहे तो थोडं पाठवल, पण ज्याची परिस्थिती नाही तो प्राथमिक शाळेतच घालणार आहे। शाळेला जबाबदार कोण आहे बाबा? शिक्षण विभाग, शिक्षण जिल्हा विभाग परिषद। हो सर, काय मत आहे? शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद याला जबाबदार जबाबदार राहणार आहे। आहेत। मग आता गावाची गावकर्त्यांची मागणी काय? शाळेचं रिनोव्हेशन हवं। रेनोव्हेशन म्हणजे पाडून बांधण्यात पाडावीच लागते पूर्ण, शाळा पूर्ण पाडावीच लागते आणि वर्ग बांधावेच लागते। ते 2 वर्ग। किती शिक्षक संख्या आहे? 2 संख्या 2 आहे 2 आणि विद्यार्थी संख्येची किती? 8 आहे। आता त्यांचे 8 काय माहित नाही, पण कमी झाले ते विद्यार्थी हे शाळेचे। उद्या ना, कारण बाहेरगावी शाळा गेले, चांगली नसल्यामुळे बाहेरगावी विद्यार्थी गेले कसे वाढणार आहेत? बाहेरगावच्या शाळेत घातले ते। बर, हा, बाहेरगावच्या शाळेत घातले विचारात आहे। मग ह्याची पटसंख्या कमीच होत जाणार ना, ही वर्ग असा असल्यामुळं कमीच होणार। तुम्ही गावचे सरपंच आहेत, तुमचं नाव सांगा पूर्ण। मी सूरज अनिल घोरपडे, सध्या चालू सरपंच आहे आपल्या आर्णी ग्रामपंचायतचा। तर आपण कमीत कमी 2 वर्ष झालं म्हणजे जिल्हा परिषदला शिक्षण विभागाला पाठपुरावा करतो। आपली कमीत कमी 50-55 पटसंख्या होती शाळेतली, पहिली ते 4थी पर्यंतची। पण वर्ग खोली बसण्यासाठी व्यवस्थित नसल्यामुळं आणि विद्यार्थी असं बघायला शिक्षण बी खूप चांगलं आहे इथलं, म्हणजे वैयक्तिक शिक्षक जे आहेत का ते बी चांगलं, आपलं गावकऱ्यांचं पूर्णतः लक्ष आहे इथं।
पण ही शाळा पडझड झाल्यामुळं पालकांचं वारंवार म्हणणं येईल की आम्ही कसं पाठवायचं मुलांना. परिस्थिती नसताना सुद्धा त्यांना काय करावं लागेल की बाहेर पाठवावं लागेल. फक्त आपलं एवढीच मागणी आहे की ही पूर्णतः रूम पाडून आपल्याला नवीन रूमची मागणी आहे आपली तेवढी आपल्याला भेटावी आणि लवकरात लवकर सध्या. कारण विद्यार्थी आज आपण इथं बाहेर बसवतो, पलीकडे सावली आहे, पण पावसाळ्यामध्ये ते बसवायला सुद्धा अवघड झालं होतं. आता थोडंसं हे आहे म्हणून झाड आहे त्याच्या सावलीत बसवतो, पण एका वर्गात कमीत कमी 4 वर्ग कसं बसवायचे. हा, मग आपलं म्हणजे कमीत कमी 4 बसवण्यासाठी साधारण किती रूम पाहिजे सर? 4 वर्ग ही तर सध्या 2 वर्गाचीच मान्यता आहे. मग 4 वर्ग आता पहिली ते 5 चौथीपर्यंत आहेत. मग चौथीपर्यंत एकाच वर्गात कोंडवडा कसा घालायचा? नाही घालत त्यांनी, पण 2 वर्ग आहेत इथं, 2च वर्गाची मान्यता आहे. एका सरली पहिली ते दुसरी ते चौथी एका सरणी असं शिकवायचं आहे. 4 रूम असायला पाहिजे. 4 रूम असायला 4 रूम असायला पाहिजे. ऑफिस पाहिजे. हा, ऑफिस पाहिजे. म्हणजे इथं 2च रूम आहे. 2च रूम आहे, 2च रूम. तुमची मागणी काय मग किती रूम असावी? आम्हाला कमीत कमी आता सध्या तरी 1 रूम लवकरात लवकर मान्यता मिळून मिळावी लवकरात लवकर. एक मिळण्यापेक्षा डायरेक्ट 4च मिळावे. 4 मिळ ते तर अतिशय चांगलं आहे, कारण विद्यार्थ्यांची पटसंख्या सुद्धा वाढेल ही आमची अपेक्षा आहे त्याच्यामधून. वाढलेली प्रस्ताव आपण 2022 ला एकदा दाखल केलेला आहे. त्याच्यावर इंजिनियर येऊन गेले भरपूर, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषदचे भरपूर इंजिनियर येऊन गेले, त्यांनी बघितलं. पण सध्या त्यांचं म्हणणं असं आहे की शाळा हिला 45 वर्ष पूर्ण झालेली नाहीत. बर. हा, पण सध्या बघायला गेलं तर आता 45 वर्षाची त्यांनी आठ दिली. हा हा, पण 45 वर्ष टिकणारी शाळाच त्यांनी बांधली नाही गुत्तेदारांनी. मग गुत्तेदारांनी शाळा तशी बांधली नाही. ह्याला गावकरी जिम्मेदार नाहीत, गावाचा सरपंच जिम्मेदार नाही, जे गुत्तेदार जिम्मेदार आहेत. मग गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केलंय. ही आठ त्यांनी मान्य करावी आणि शाळा पाडून. कारण ह्या पावसामध्ये आता जास्तीत जास्त स्लॅब सुद्धा वरचा जर बघितला का तुम्ही, आता आपण शाळा कुलूप आहे तिथे सुट्ट्या असल्यामुळं आतमधून पूर्णतः असं कोणी मध्ये जायला कोणाची हीच नाही. मग लेकरांना तर कसं ताकदच नाही. आता आपण शेवटचा पर्याय असा निवडला होता की पलीकडून गेट करावं, ते रूम आहे का तर तिकडूनच हे करावी, हिथून पूर्ण जाळी मारून घ्यावी. कारण साहेब आता मला काय म्हणायचं, शिक्षण विभागाला तुम्ही पत्र दिलंय प्रस्ताव. आता मौनक नावाचा जी CEO आहे जिल्हा परिषदेचे, अत्यंत चांगल्या पद्धतीने, त्यांच्याकडे मैनाक साहेबाकडे गेलात का तुम्ही? हा, गेलो. त्यांनी लवकरात लवकर, आपण म्हणजे खाली गावामध्ये आपला कार्यक्रम असताना आले होते, तर त्यांनी म्हणले होते आपण लवकरात लवकर मार्गी लावू म्हणले होते हा विषय. आता तुम्हाला कितीपर्यंत, म्हणजे कोणत्या दिवसापर्यंत मान्यता मिळावी, किती महिन्यामध्ये मान्यता मिळावी काय? म्हणजे आता जरी लवकरात लवकर जर मान्यता मिळाली तर मला जूनपर्यंत आमची शाळा नवीन बांधकाम व्हायला, कारण बांधकाम व्हायला 4-5 महिने तर जाणारच झाले. एस्टिमेट किती आहे तुमचं? एस्टिमेटचं तसं काय नाही, आपण 12 म्हणजे जे येईल त्यांचं तेवढं. जरी पडझडीचं लोकवाटा त्यांनी म्हणत असेल, लोकवाटा सुद्धा आपण गोळा करू. पडझडीसाठीचा जो लागतो लोकवाटा तो सुद्धा आपण गोळा करू गावाकडून. लोकवाटा सुद्धा द्यायला तुम्ही तयार? तुमचं अजून एकदा नाव सांगा पूर्ण. सूरज अनिल घोरपडे. किती वर्ष झालं तुम्ही सरपंच आहे? 2 वर्ष झालं मी सरपंच आहे. तर हे सूरज अनिल घोरपडे साहेब आहेत, हे सरपंच आहेत गावचे. तळमळ चांगली आहे की या शाळेसाठी आम्ही लोकवाटासुद्धा तयार करू वरच्या डागडुजीसाठी, फक्त लागतील तेवढे पैसे तात्काळ मंजूर करावे. हे शाळा पाडण्यासाठी मान्यता देण्यात यावी, तात्काळ ती पाडावी, नवीन शाळा बांधून द्यावी. किमान गावकऱ्यांची मागणी आहे 4 वर्ग विद्यार्थ्यांसाठी असावे, एक ऑफिस असावं, असे 5 वर्ग शाळेचे बांधून द्यावे. पण तरीसुद्धा त्यांचं मोठं मन आहे की तात्पुरती शाळा बांधण्यासाठी 1-2 जी वर्ग आहेत आता आहेत तेवढे जरी बांधून दिले आणि पुन्हा कालांतराने विद्यार्थ्याची पटसंख्या वाढल्यानंतर पुढची प्रक्रिया केली तरी चालेल. पण आता आहे ती शाळा पाडून नवीन बांधकाम करण्याचं परमिशन तात्काळ द्यावं आणि गावातले विद्यार्थी दुसऱ्या गावाला शिक्षणासाठी जाऊ नये याची दक्षता शिक्षण विभागाने घ्यावी, अशीच गावकऱ्यांची विनंती आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे CEO साहेब मैनाक साहेब हे कशा पद्धतीनं या शाळेकडं लक्ष देतील आणि शाळेला तात्काळ बांधकामाला कशी मान्यता देतील ती पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे
व्हिडिओ पाहण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आर्णीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. कनेक्ट आहे का? हे दाखव. मी जिकडे दाखल तिकडे दाखव. ही शाळा आहे. हे तारा गंजलेत. हे बघा, हे बघा. हात लावला तरी पडत आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या डोक्यात हे पडू शकतं आणि हे कधी ढासाळेल गॅरंटी नाही. हे पूर्ण स्लॅब हे तारा गंजलेले आहे साहेब. हे तारेला हात लावला तर तार तुटून खाली पडत आहे. म्हणजे अजून कसल्या 45 वर्ष पूर्ण झाले म्हणतात अधिकारी. पूर्ण झाले नाहीत असं सांगतात. पण 45 वर्ष टिकणारं बांधकामच इंजिनियरनं गुत्तेदाराने केलेलं नाही चांगलं. इथंच भ्रष्टाचार झाला. ज्या वेळेस हे बांधकाम होत होतं त्यावेळेस जिल्हा परिषदेने याच्या तपासण्या केल्या असत्या तर त्याच वेळेस सांगितलं असतं की 45 वर्ष टिकू शकत नाही. तर न टिकणारं बांधकाम असताना सुद्धा बिल का दिलं असाही प्रश्न आहे. गुत्तेदाराला बिल दिलं, गुत्तेदारानं घर भरलं, पण लेकरावाचं नुकसान झालं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. हे इकडे इकडे हे बघा स्लॅब हे चिरला आहे पूर्णची पूर्ण. हे स्लॅब कधी पण पडू शकतो. इकडे ही परिस्थिती आहे. तर याचा विचार आणि ही बांधकाम पाडून नवीन बांधकाम बांधण्याचं, ही शाळा बांधण्याचं परमिशन तात्काळ देण्यात यावं अशी मागणी आहे गावकऱ्यांची. तर या शाळेचा विचार शिक्षण विभागाने तात्काळ करावा अशीच गावकऱ्याची मागणी आहे. याच्यापेक्षा बेटर आतमध्ये